हा व्हिडिओ मी स्पेशली लेडीजसाठी बनवत आहे, ज्या सिंगल आहेत आणि ज्या एकट्या राहतात. त्यांना जर ट्यूबलाइट इन्स्टॉलेशन करायचं असेल तर सोपी पद्धत काय आहे. तर इथे हा ट्यूबलाइट आहे आणि याच्यावर लिहिलेलं आहे की कट ऑफ पॉवर बिफोर इन्स्टॉलेशन. तर जे मेन स्विच आहे ते आपल्याला बंद करावं लागेल आणि या ट्यूबलाइटबरोबर तुम्हाला या क्लिप्स मिळतील. पण याच्यामध्ये प्लास्टिक नेल प्लग्स दिलेले नाही आहेत, ज्याला आपण नेल एक्सटेन्शन्स म्हणतो. तर ते मी तुम्हाला दाखवते की ते कसे असतात. त्याची गरज पडली तरच आपण लावू, नाहीतर याच्यातूनच आपण इन्स्टॉलेशन करण्याचा प्रयत्न करू. तर हे माझ्याकडे होतं आधी. याला आपण नेल प्लग्स म्हणतो, प्लास्टिक नेल प्लग्स. तर याचा वापर जर आवश्यक पडला तर आपण करूया. आणि याच कंपनीचा हा लाईट पण मी लावणार आहे, कारण रूममध्ये खूप अंधार होत आहे, त्याच्यामुळे ट्यूबलाईट आणि हे दोन्ही पण मला लावायचं आहे. तर सर्वप्रथम आपण हा मेन स्विच आहे तो बंद करूया. तर आता आपण याला बंद करूया. हा बंद केला आहे मी. तर यामुळे आता कुठले लाईट्स चालू होणार नाही. आता तुम्हाला एक हातोडी लागणार आहे. तुमच्याकडे हातोडी असेल तर ठीक आहे, नसेल तर जर ड्रिलिंग मशीन असेल तर खूपच छान आहे. तर ही जी ड्रिलिंग मशीन आहे, तुम्ही याच्यात हे छिद्र बघू शकता. तर हैदराबादमध्ये असताना घरामध्ये एक उंदीर झाला होता आणि खूप तहसमहस करत होता. म्हणजे घरात जे धान्य वगैरे असायचं, जे प्लॅस्टिक्सचे बॅग्स असायचे, ते पूर्ण कुरतडायचं तो, आणि त्याला पकडणं खूप मुश्किल झालं होतं. उंदीर पकडायचा जो पिंजरा असतो तो पण मी आणला होता, पण तो हाती येतच नव्हता. तर एक दिवस रात्री असा कुरतडण्याचा मला आवाज आला. तर मला असं वाटलं की तो या डब्यामध्ये आहे, आणि हा डब्बा मी रात्री 2 वाजता मेन रोडवर नेला, म्हणजे उंदीर तिथून चालला जावा. तर हा डब्बा मी पूर्ण खोलला, पण याच्या आत मला उंदीर नाही दिसला. तर त्याने काय केलं होतं, हा होल केला होता आणि या होलमध्ये तो लपला होता. आणि हा होल त्यांनी आरपार नाही केला. जर आरपार केला असता तर तो या बॉक्समध्ये आतमध्ये गेला असता. तर मग शेवटी मला कळलं की तो इथे लपला आहे. तर मी टॉर्चमधनं त्याला पाहिलं आणि मग त्याला मी इथून काढलं बाहेर. उंदीर मारला नाही, फक्त त्याला सोडलं. आपण जे स्टिकिंग पॅड वापरतो, ज्यामुळे उंदीर आपण पकडतो, तर त्यात काय होतं की त्यांची डेथ होऊन जाते. तर असं करायला नाही पाहिजे. प्रत्येक जीवाला वाचवायचा आपण प्रयत्न करावा. तर फायनली हा उंदीर इथून निघून गेला आहे. तर आपण याच्यातली मशीन काढूया, ड्रिलिंग. जर आपल्याला भिंतीवर काही हलकं लटकवायचं असेल तर भिंतीला आपण छिद्र करतो आणि मग ते खराब दिसतं. तर याच्यासाठी तुम्ही जसं हलका, आता हा कॅलेंडर आहे, हा मी इथे लावलेला आहे. तर तुम्ही याच्यासाठी खिळे ठोकण्याऐवजी तुम्ही केबल क्लिप्स वापरा. जसं तुमच्याकडे वायफायचं कनेक्शन होतं तेव्हा या केबल क्लिप्स वापरले जातात. तर याचा होल भिंतीमध्ये जास्त आढळत नाही. तर मी इथे हा केबल क्लिप लावला आहे आणि हे कॅलेंडर लावलेलं आहे. त्यामुळे वॉल खराब होत नाही जेव्हा आपण हे काढतो, कारण ही केबल क्लिप अशीच लागली असते आणि वाईट असल्यामुळे, वॉल वाईट असल्यामुळे हे फारसं दिसत नाही. तर इथे आपल्याला स्क्रूड्रायव्हर्स लागणार आहेत आणि आपल्याकडे एखादा मेजरिंग टेप असेल तर तो तुम्ही वापरा, नाहीतर या प्रकारच्या जर तुमच्याकडे स्केल्स असतील, साध्या स्केल्स असतील, त्या पण तुम्ही वापरू शकता. अशा असल्या तर चांगलंच आहे, नसल्या तरी साध्या स्केल्स पण तुम्ही वापरू शकता.
एक पेन्सिल तुम्हाला लागणार आहे मार्किंगसाठी आणि ही ड्रिलिंग मशीन तुम्हाला लागणार आहे. आणि चढाईसाठी एक शिडी नाहीतर तुमच्याकडे चेअर वगैरे असली तर ती तुम्ही वापरू शकता. आता सर्वप्रथम याच्या सेंटरमधून तुम्हाला अशी स्केल ठेवायची आहे. तर सेंटरमध्ये मी अशी स्केल ठेवलेली आहे. सेंटरमध्ये अशी स्केल तुम्हाला ठेवायची आहे आणि याचं मेजरमेंट घ्यायचं आहे किती आहे खालपर्यंत. तर आपल्याला सेंटरमध्ये एक मार्क करायचा आहे आणि हे पूर्ण मेजर करायचं आहे. तर हे जवळपास 6.5 इंच होतं. तर तेवढंच 6.5 इंच आपल्याला अशी स्केल ठेवून सगळीकडे असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि या साईडला पण तसंच करायचं आहे. आणि मार्किंग केल्यानंतर आपल्याला ही स्केल अशी ठेवायची जिथे आपण मार्किंग केलं आहे, म्हणजे खालीवर नाही होणार. आणि या स्केलच्या खालून आपल्याला एक लाईन मारून घ्यायची आहे, कारण ट्यूबलाईट एकदम हे होल्डर जवळ नसलं पाहिजे. तर खालून एक मार्किंग करायची आहे आपल्याला. तर ती आपण करायची आहे. आता ही स्केल मी सेंटरमध्ये ठेवलेली आहे आणि हा जो पार्ट आहे एंडचा, इथे मी एक छोटंसं मार्किंग करून घेतलेलं आहे. तर एवढी स्केल आपल्याला सेंटरपासून या साईडला ठेवायची आहे. आणि जे मार्किंग्स आपण केलेले आहेत त्या प्रकारे आपल्याला स्ट्रेट पकडायची आहे. आणि याच्या खालून जो एच दिसतोय आपल्याला, हा वाला, इथे एक मार्किंग करून घ्यायची आहे. म्हणजे दोन्ही साईडला आपल्या ज्या क्लिप्स आहे त्या बरोबर अंतरावर लागल्या जातील. तर इथे तुम्ही पाहू शकता मी हे मार्किंग इथे केलेलं आहे एका साईडला आणि दुसऱ्या साईडला इथे. तर इथे आपल्याला ड्रिल करायचं आहे. तर खूप जास्त पण ड्रिल नाही करायचं. जेवढी लेंथ आहे स्क्रूची तेवढंच तुम्हाला ड्रिल करायचं आहे. आणि आता ही जी रिंग आहे चक्री, याला नट वगैरे काही नसतो. ही जर आपण अशी फिरवली की ही निघून जाते. तर सर्वप्रथम आता आपण काय करूया की मेन स्विच ऑन करून इथे ड्रिलिंग करून घेऊया. आणि मग परत मेन स्विच आपल्याला ऑफ करायचं आहे, मगच याला हात लावायचा आहे. तर मी तुम्हाला थोडंसं दाखवते आणि मग मी दोन्ही हातांनी ड्रिलिंग मशीन पकडते. तर मी इथे होल पाडून घेते दोन्ही साईडला. तर इथे मी होल पाडलेला आहे. त्याला आता आपण हातोडीने ठोकून काढूया. आणि आता ही क्लिप आपल्याला केलेल्या होलमध्ये इन्सर्ट करायची आहे. जर तुमच्या स्क्रू ड्रायरचं जे हेड आहे ते जर कॉड्रिक्स हेड असेल अशा टाईपचं, तर तुम्हाला हा फ्लॅट स्क्रू ड्रायव्हर नाही चालणार. त्याच्यासाठी तुम्हाला रॅचेट स्क्रू ड्रायव्हर किंवा मॅग्नेटिक स्क्रू ड्रायव्हरचा वापर करावा लागेल. तर हा नॉर्मली सगळ्यांच्या घरी असतो. तर याचा वापर आपण हा नट लावण्यासाठी, हा स्क्रू लावण्यासाठी करूया. अशा प्रकारचे छोटे साईजचे पण तुम्हाला प्लग्स मिळू शकतात जर तुम्हाला होल जास्त भिंतीवर पाडायचा नसेल तर. इथे हा प्लग मी इन्सर्ट केलेला आहे. आता ही जी क्लिप आहे ही आपल्याला याच्यामध्ये फसवायची आहे आणि मॅग्नेटिक स्क्रू ड्रायव्हरनी याला टाईट करायचं आहे. आता ही जी क्लिप आहे ही चांगली टाईट बसलेली आहे, कारण बरेच वेळा ही जर क्लिप टाईट नाही बसली तर ट्यूबलाईट असा हँग होऊन जातो.
तर ही क्लिप तुम्हाला चांगली टाईट बसवायची आहे. आता हा जो ट्यूबलाईट आहे हा आपल्याला असा ठेवायचा आहे आणि हा वायर वरच्या साईडला असला पाहिजे. तर याला आपण आता त्या क्लिप्समध्ये अटकूया. तर याला आतमध्ये आपल्याला ढकलायचं आहे थोडंसं आणि या क्लिपला थोडंसं खाली करून पेचकसने याला आतमध्ये असं बसवायचं आहे. आता मी एका हाताने फोन पकडत आहे म्हणून मी करू शकत नाही आहे. तर हा जो ट्यूबलाईट आहे या 2 क्लिप्सच्या एजेसच्या आतमध्ये फिक्स झाला पाहिजे. आता हा ट्यूबलाईट तुम्ही बघू शकता प्रॉपरली फिक्स झालेला आहे. आता तुम्हाला हे फ्लॅट स्क्रू ड्रायव्हर्स लागणार आहेत आणि मेन स्विच तुम्हाला बंद करायचं आहे. आता ती वरची जी चक्री आहे ती आपण खोलणार आहोत. तर याला नट वगैरे काही नसतो आतून, जस्ट आपल्याला फिरवायचं आहे याला आणि हे निघालेलं आहे. आता आपल्याला हे साइड्सचे जे नट्स दिसत आहे ते थोडेसे ढिले करायचे आहेत आणि हे जे केबल आहे याचे जे 2 वायर्स आहे, एक वायर इथे आपल्याला अटॅच करायचं आहे आणि एक वायर इथे करायचं आहे. आता तुम्हाला हे कॉपरचं वायरचं थ्रेडिंग दिसत असेल तर इथे एक वायर अटॅच करायचं आहे, दुसरा तिथे आणि हे नट परत आपल्याला टाईट करायचे आहेत. आता ही जी चक्री आहे याच्या आतमध्ये आपल्याला हा वायर इन्सर्ट करायचा आहे चक्रीच्या आतमध्ये आणि मग हे वायर्स इथे लावायचे आहेत. आता हा जो कॉपरचा वायर आहे हा खूप कमी तार बाहेर आलेली आहे आणि याची जास्त कशी आली ते मी तुम्हाला सांगते. कैचीने थोडासा कट मारायचा आहे, पूर्ण कट नाही मारायचा आणि तो हा कॉपरचा जो तार आहे तो तुटून जाईल. थोडासा कट मारल्यावर हा उरलेला जो वायरचा प्लास्टिकच्या वायरचा जो पार्ट आहे तो आपण असा बाहेर ओढून घ्यायचा म्हणजे आपल्याला ही तार थोडीशी मोठी मिळते इथे कनेक्ट करण्यासाठी. आता या दोन्ही कॉपरच्या ज्या तारा आहेत त्या मी एकत्र बांधलेल्या आहेत. याला तुम्हाला टेप लावायचं असेल तर तुम्ही लावू शकता, नाही लावलं तरी चालेल. आता ही जी चक्री आहे ही वापस आपण यामध्ये फिक्स करूया. आता हा जो आपला ट्यूबलाईट आहे तो इन्स्टॉल झालेला आहे. आता ही जी चक्री तुम्हाला दिसते ही पूर्णपणे बंद केलेली नाही आहे. याचं कारण हे आहे की आतले जे वायर्स असतात ते जर थोडे लंबे असले तर आपण वायर एकत्र जोडल्यावर बाहेर ओढू शकतो आणि ही जी चक्री आहे ती कम्प्लिटली बंद करू शकतो. पण आतले जे वायर्स आहेत ते छोटे होते आणि माझ्याकडे एक्स्ट्रा वायर नसल्यामुळे मी हा वायर आतल्या वायरला जोडला आणि चक्री जवळपास 90 to 95% क्लोज केलेली आहे. तर ही चक्री पूर्णपणे क्लोज नाही केली तरी चालेल जर तुमच्याकडे ॲडिशनल वायर नसेल तर, याला काहीच प्रॉब्लेम होत नाही. तर चला आता बघूया की लाईट चालू होतोय की नाही. तर याचं स्विच इथे दिलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता की आता हा जो लाईट आहे ट्यूबलाईट ते चालू झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही इलेक्ट्रिशियनला न बोलवता तुमच्या घरी ट्यूबलाईट इन्स्टॉल करू शकता. आणि हे जे बिल्डरनी जे लाईट्स दिलेले आहेत याने जास्त प्रकाश रूममध्ये येत नाही, तर असा ट्यूबलाईट असणं गरजेचं आहे. आणि आता मला हा लाईट पण चेंज करायचा आहे, त्याला थोडंसं पुसावं लागेल, खूप डस्ट झालेली आहे.
तर माझ्याकडे शिलाई मशीन आहे, तर इथे मला दिसत नव्हतं घरात खूप अंधार होत असल्यामुळे, आणि इथे वर मी हा 0चा लाईट लावला होता, तर हा पण मी चेंज केलेला आहे. तर इथे हा लाईट लावलेला आहे. तर आता बघूया हा लाईट चालू होते की नाही. तर हा पण चालू झाला आहे. तर आता रूममध्ये जरा प्रकाश आल्यासारखा वाटत आहे.